एका चुकीच्या निर्णयाची किंमत माणूस किती मोठी मोजू शकतो. पहिल्या भागात आपण पाहिलं की एका एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चुकीने आयुष्याची कशी राखरांगोळी होते. पण खरी कहाणी आणि खरा संघर्ष तिथून पुढे सुरू झाला. आज कुटुंबापासून दूर, पूर्णपणे एकटं पडून स्वतःचं अस्तित्व टिकवणं कोणत्याही स्त्रीसाठी सोपं नसतं. स्वतःला नव्याने उभं करण्यासाठी करावी लागणारी ती रोजची धडपड आणि वाट्याला आलेला तो भयानक एकाकीपणा. सगळी हक्काची नाती दुरावल्यानंतर आता शून्यातून मार्ग शोधण्याच्या तिच्या याच संघर्षमय प्रवासाची ही पुढची कथा. चला सुरू करूया. जमत नाही म्हणलं लग्न करायला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. ज्या माणसासाठी मी इतकं सगळं सहन केलंय, ज्या माणसासाठी मी म्हणजे सगळं संसार मोडला, सगळं सगळं घरदार सोडलं. मी आई पप्पांच्या विरोधात गेले. माझे आई पप्पा मला तेव्हापासून बोलत नाहीत म्हणजे व्यवस्थित असं बोलतात फक्त कामापुरतं, पण त्यांना माझ्याबद्दल असं आपुलकी नाही वाटत, माझ्याबद्दल असं काही जिव्हाळा नाही वाटत, काहीच नाही वाटत. मला मी कशी राहते, काय करते ह्या गोष्टीचं काहीच घेणदेण नाही माझ्या आई पप्पाला. ते फक्त ह्याच्यामुळं. आणि याने डायरेक्ट मला असं सांगितलं की नाही करू शकत लग्न. माझ्या घरच्यांसाठी मला लग्न करावं म्हणजे त्यांच्या आवडत्या मुलीसोबत लग्न करावंच लागेल मला, त्यांच्या सांगितलेल्या मुलीसोबत त्यांनी. तसं बोलले आणि तसं बोलला की लगेच मग मला माझं म्हणजे सगळं हेच झालं. माझं पायाखालची जमीनच सरकली. मी डायरेक्ट शिवी दिली. मी त्याला शिवी दिली. मी त्याला शिव्या द्यायला लागले. तुला म्हणलं लग्न करायचं नव्हतं, मग तू अगोदर का नाही विचार केला मायबापांचा, घरचा, सगळ्या गोष्टीचा अगोदरच विचार करायला पाहिजे होता ना. तू मला का बरं एवढं हे करून ठेवलंस. बरोबर. असं बोलल्याच्या नंतर बरं ठीक आहे, करू काहीतरी असं बोलला आणि माझ्यापासून निघून गेला की डायरेक्ट गायबच झाला. गेला की गायब झाला डायरेक्ट. कुठं गेला मला माहीत नाही. फोन बंद. फोन मी लावला की दुसरं कोणतरी उचलायचं फोन. इंस्टाग्राम बंद, व्हॉट्सअप बंद, सगळं बंद. मी त्याच्या घरी फोन केलं की ते घरचे फोन नाही द्यायचे त्याला, म्हणजे सांगत असतील त्याला, पण त्याचा मला काही परत फोन नाही आला. असं करता करता मी त्याचा बरा शोध घेतला आणि मी म्हणजे मला काही इन्कम सोर्स नव्हता माझा. जे काय होतं तेच होता. बरोबर. जे काय होतं ते त्याच्याकडेच. मला काहीच माझं नव्हतं. मी काम बी करत नव्हते आणि एवढी माझ्यावर एवढी वेळ आली की मी घरामध्ये असे पडलेले कुटके पण जमा करून खाल्ले. कारण आई पप्पा विचारत नव्हते त्यावेळेस. आई पप्पा मला बोलतही नव्हते. आता बोलायला लागले. तर ते एवढं हे झालं की मला घरात खायला काही नसायचं. मी दिवसभर अशी मी कंटिन्यू म्हणजे रडत असायचे. ते क्लासला जायची. मुलगा माझ्याकडेच होता त्यावेळेस. मग त्याला एका पाळणा घरात ठेवलं होतं. त्या पाळणा घराची फीस द्यायची, कुठून द्यायची, सगळं असं करता करता म्हणजे कसे दिवस काढले ना. मलाच ते आठवत पण नाही आता. मी एवढ्या डिप्रेशनमध्ये होते की मला आता आठवतच नाही ते दिवस. मी कसे हे केले ते दिवस आठवतेत मला. माझ्यावर काय वेळ आलेली, पण ते कसे मी हँडल केले मला ते नाही माहीत. माझ्या मुलाचे दागिने होते, गळ्यातला ओम होता, कानातल्या त्या काड्या होत्या, माझे काही दागिने होते चांदीचे. ते सगळं मी विकून टाकलं. त्या ह्याच्यामध्ये सगळं विकलं. ते विकून मी रूम भाडं द्यायचं. घरात खायला तर मला आणायला काही हेच नव्हतं. मी फक्त रूम भाडं तेवढं द्यायची आणि बाकीचं मग खायचं प्यायचं तर मी अशीच कधी भातकर, कधी उपाशीच राहायची, कधी ताईकडे जायची, कधी कोणी दिलं तर खायची, नाहीतर असंच राहायची. असंच करायची मी. त्याच्यानंतर त्यांनी कधी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलाच नाही का? केलं ना. मग नंतर असं करता करता ते काय करायचं माहिती आहे का, मला एक 8 दिवस 15 दिवस जाऊ द्यायचे. मग मला फोन करायचा, बोलायचा. पण ते फक्त तो बोलण्यापुरतं बोलायचा. त्याचा काही मला कुठला सपोर्ट नव्हता, कुठलं काही नव्हतं. ठीक आहे, बोलायचा आणि मला सांगायचा की मला प्रेशर आहे, मला घरचे नाही ऐकत, हे नाही करत, ते नाही करत, असे बहाणे द्यायचा. मग मी ते करत करत एक त्यांच्या घरी गेले. मी एक वेळेस ना मी ह्याचा शोध घेतला, ते कुठे काय आहे ते मला सांगायचं. मी गुजरातला आहे, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, मी काही इथं नाही आहे, मी लांब आहे, असं सांगायचा. अच्छा. मग मी ठीक आहे म्हणलं, याचं हा तर कुठेही काय मला काहीच माहीत नाही. मग मी काय केलं, मी डायरेक्ट त्याच्या घरी गेले. तर घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या आई घरी सांगितलं मी हे सगळं असं असं आहे म्हणलं, त्याच्यामुळं मला असं झालंय, मी सगळं सोडून इथं आले आणि आता कुठे आहे काय मला माहीत नाही म्हणलं. मग त्याच्या घरच्यांनी काय केलं, त्याला बोलवून घेतलं. मग समोरासमोर घेतलं, काय आहे काय नाही विचारलं. तर त्यावेळेस ते काय म्हणला, हा ठीक आहे म्हणला, होतं आमचं, बोलत होतो मी तिला, माझं चुकलं, बोलत होतो, पण मी लग्न नाही करू शकत म्हणला. काय
त्याच्या घरचे त्याला माझ्यासमोर म्हणत होते, की "घे आता, जाऊ दे, घे करून. झाले ना, तुम्ही केली ना चूक. करायला नाही पाहिजे होती, केली आहे, झाले. पण आता तू घे हे करून, समजून घे लग्न करून." असं त्याच्या घरचे त्याला बोलत होते आणि तो सगळ्याच्या समोर असं म्हणते, की "नाही, मी नाही करू शकत लग्न." मला एवढा घाण-घाण बोलला सगळ्यांच्या समोर. काय बोलले? "ही तू आहे, हिचे 5-6 अफेअर आहेत." एवढं बोललं, की हिच्यासारख्या मी काय अशा कित्येक आहेत म्हणला अशा, तर मी प्रत्येकीला घरी घेऊन येऊ का? असं बोलला. असा बोलला? बोलला. आणि ते माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. 4 वर्षाचं आमचं रिलेशन होतं. 4 वर्षात मी कधीच त्याचं हे रूप बघितलं नव्हतं. त्यावेळेस पहिल्यांदा माझ्याबद्दल तो असं बोलला. काय अवस्था झाली असेल माझी. मला असं वाटायचं, की म्हणजे जगण्यातच काही अर्थ नाही माझा, असं वाटायचं मला. पण तरी पण ते हे झालं. मग नंतर आणि अगोदरच त्या घरी जायच्या अगोदर, मी त्याच्या घरी जायच्या अगोदर काय झालं, इथं होता. ज्यावेळेस तो गेला ना, गायब झाला. मग गायब झाल्याच्या नंतर परत एक महिना झाला आणि त्याच्यानंतर आला होता. मग आला माझ्याकडे 2 दिवस राहिला. 2 दिवस चांगलं कामाला गेला. तिथं सलून आहे म्हणला, मी बघितलं इथे एका ठिकाणी काम बघितलं, मी इथं काम करतो. कामाला गेला, घरी येऊन माझ्या हातात ₹500 द्यायचे. बाकीचे ठेवायचे जवळ. असं करायचा. 2-3 दिवस गेले आणि 2-3 दिवसानंतर अचानक घरी सकाळी गेला कामाला म्हणून गेला आणि आलाच नाही घरी. मग आलाच नाही. मी फोन करते, तर मग ते दुसरा एक मुलगा होता त्याच्यासोबतचा, त्याने फोन उचलला आणि मला सांगितलं, की आम्ही इकडं गुजरातला आलो आहे आणि तो ट्रेनमध्ये आहे आणि तो पुढच्या डब्यात आहे, मी पाठीमागच्या डब्यात आहे, त्याचा फोन माझ्याकडे. असं सांगितलं आणि मी परत घाबरले, की आता हे परत गेला, आता येत नाही. आता माझं परत ते दिवस चालू होणार. मी त्यावेळेस परत एकदा औषध खाल्लं. उंदराचं औषध घेतलं. रात्री 11 वाजले होते आणि मला काही त्यावेळेस असं टेन्शनमध्ये, मी त्यावेळेस खरं टेन्शनमध्ये होते. मला खरंच जगायचं नव्हतं म्हणून मी ते घेतलं आणि माझी असं होतं, की मला त्याला फक्त दाखवायचं होतं, की मी घेतलंय. म्हणजे त्याच्यासमोर मला, त्याच्या डोळ्याच्या समोर मारायचं होतं मला आणि मी व्हिडिओ बनवला. ते औषध घेताना मी व्हिडिओ बनवला आणि ते व्हिडिओ मला त्याला पाठवायचा होता, पण त्यानं मला सगळीकडून ब्लॉक केलेलं होतं ना. मग ते आमचा एक माझ्याच ओळखीचा मुलगा होता. तर आणि तो मुलगा MPSCची का UPSCची का MPSCची काहीतरी तयारी करत होता. उद्या सकाळी त्याचा पेपर होता आणि आज संध्याकाळी मी असं केलं आणि मी माझा व्हिडिओ त्याला पाठवला आणि त्याला म्हणलं, की त्याला पाठव. म्हणजे तो त्याला पण ओळखायचा. मग त्याला पाठव म्हणल्यावर ठीक आहे म्हणला. त्यांनी त्याला पाठवला. त्यांनी त्याला व्हिडिओ पाठवला. मग नंतर त्यांनी मला तर फोन केलाच नाही. तेवढं झाल्याच्या नंतर सुद्धा त्या पोराचं माझ्यामुळं करिअर गेलं. गेलं? कसं काय? ते फक्त व्हिडिओमुळं? मी व्हिडिओ त्याला म्हणजे पाठवला ना, त्याचं सगळं म्हणजे माइंडसेट त्याला अभ्यास करायचा होता, तयारी करायची होती. उद्या त्याचा पेपर होता आणि त्याने असं पहिल्यांदाच काहीतरी हे केलं आणि त्याने ते म्हणजे घाबरला जास्त, की बाबा हिला जर काही झालं समजा, व्हिडिओ माझ्याकडे आलाय, तिला जर काही झालं तर मग मीच मधात जाणार. ह्या गोष्टीचं त्याने जास्त टेन्शन घेतलं आणि रात्रभर म्हणजे ते ह्याच्यातच राहिला. दुसऱ्या दिवशी पण त्याचं पेपरमध्ये मन नाही लागलं. पेपर दिला त्याने पण सक्सेस नाही झाला. त्याच्यानंतर त्याला चान्सच नाही भेटला. त्याने एवढं हे केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी त्या पोराने त्याचा माझा काही संबंध नसताना त्या पोराने काय केलं, मला ओला बुक करून दिला, मला शपथा घातल्या, मला शपथ घालून मला सांगितलं समजून, की तुमच्यामुळं माझं सगळं मी बरबाद होईल, प्लीज तुम्ही दवाखान्यामध्ये जा. मी त्या पोराचा विचार करून मी दवाखान्यात गेले. पण तरी हा आला नाही मला बघायला किंवा काहीच नाही. त्याला मी फोन करून सांगते. मग नंतर फोन केला त्यांनी मला. मग फोन केला, कुठे काय विचारलं. मग मी त्याला सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये गेले DY पाटीलला. तर त्यांनी मला म्हणजे मी एकटीच गेले. ओला बुक करून दिली त्यांनी. मग मी ते गेले एकटीच. तर तिथे गेल्याच्या नंतर मी एकटी होते म्हणून मला हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही. ॲडमिट करून घेतलं नाही. तुमच्यासोबत कोणाला तरी घेऊन या, तर घेतो असं सांगितलं आहे. मी तर त्या हॉस्पिटलच्या बाहेर मी उलटा करत बसले होते 4 वाजेपर्यंत. सकाळी 11 वाजता मी औषध घेतलं. तर सकाळी 4 वाजल्यापासून म्हणजे रात्री 11 वाजल्यापासून मी सकाळचे 4 वाजले. मी बाहेर गेटच्या बाहेर बसलेली हॉस्पिटलच्या. तोपर्यंत हा होता कुठे इथं देवफाट्यावर. देवफाट्यावरून त्याला तिथं येता नाही आलं. आलाच नाही आणि सकाळी 4 वाजता त्याच्या भावाला घेऊन आला. त्याला आल्याच्या नंतर मग मला ॲडमिट केलं. मग तिथं पण माझ्या भावाला बोलून घेतलं. माझा मोबाईल घेतला. माझ्या मोबाईलवरून घरच्यांना मेसेज केले, की असं झालं, ये असं तसं काय काय मेसेज केले, इमोशनल ड्रामा माहीत नाही मला. ते घरचे मग माझा भाऊ आला. भाऊ आल्याच्या नंतर भाऊ माझ्याजवळ आला का हे फरार.
तिथून फरार. हॉस्पिटलमध्ये पण नाही आला. त्याला वाटलं नाही, एक वेळेस पण असं वाटलं नाही की हिला काय होईल, जाईन हिचा जीव, असं काहीच नाही वाटलं. त्याला फक्त एवढं वाटलं की जर हिला काही झालं तर माझ्यावर यायला नको, म्हणून स्वतःला वाचवत राहिला. ते झालं. नंतर मग त्याच्यानंतर मी त्याच्या घरी गेले. मग त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरच्यांना समजून सांगितलं की मला असं एवढं सगळं झालंय म्हणलं मला, आणि मला काहीही झालं तरी मला तो पाहिजे होता माहिती आहे. काहीही हो, काहीही झालंय, काही पण त्यांनी, मी त्याची प्रत्येक अट मान्य करायला तयार होते. मी त्याच्यासाठी सगळं काही सोडायला तयार होते. काहीही, फक्त लग्न कर माझ्यासोबत, मला काहीच नको, असं म्हणत होते. आणि तरीसुद्धा त्यांनी सगळ्यांच्या समोर, कोर्टामध्ये गेलोत आम्ही. कोर्टात गेल्याच्या नंतर तिथं तिथं पण वकील ते घेतले सगळे. तिथं मीटिंग घेतली. तिथं पण सगळ्यांच्या समोरून असा उठून गेला. नाही म्हणला मी नाही करत. तरी पण सगळे त्याला फोर्स करत होते. त्याचा चुलता त्याच्या पाया पडत होता. ते मला दाखवण्यासाठी होतं का खरोखर होतं मला माहीत नाही. पण चुलता त्याच्यासमोर कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर त्याचा चुलता त्याच्या पाया पडला की घे बाबा, तू हे करून घेतलंस तर तू आमची नको घालू आता, एवढं हे करू नको, तू घे, करून घे लग्न बिंदास, असं म्हणत होता. पण त्यांनी काय केलं, त्याच्या चुलत्याला धक्का दिला आणि तिथून निघून गेला. आणि तिथं रेल्वेची पटरी आहे, तिथून जाती, त्याच्यावर नेमकी गाडी येत होती आणि जाऊन गाडीच्या पुढं पडला, झोपला. तिथल्या लोकांनी त्याला उचललं, म्हणजे उठून. आणि मला तर वाटलं गेली, गाडी गेली, नेमकं तो गेला आणि लोक तिकडे पळाले, त्याच्या मागे पळाले आणि गाडी गेली. मला वाटलं गेला आता. माझं एकदम असं जागेवर मी एकदम हे झाले की मला काय करू काही समजत नव्हतं. गेला गेला म्हणून समजलं मला, सगळे तिकडून ओरडत होते गेला गेला गेला. नंतर तरी पण मी म्हणलं नाही, मला बघायचंय, म्हणून मी पळत पळत त्याच्याकडे गेले तर होता, उभा होता. मग मला जरा बरं वाटलं. मग मी काय केलं, पोलिसांना फोन केला 112वर. मग तिथून त्यांना बोलवून घेतलं पोलिसांना, त्याच्यावर केस पडली. मग तिथून त्यांनी लिहून घेतलं की असं काय होणार नाही किंवा दोघांनी एकमेकाला त्रास देऊ नका, हे ते लिहून घेतलं. आणि त्याला मी तरी पण मी म्हणत होते की मी, तू फक्त हो म्हण लग्न करायला, मी सगळं काही करायला तयार आहे तुझ्यासाठी, सगळं सोडायला तयार आहे. पण तरी पण म्हणला ठीक आहे, विचार करून सांगतो. मान्य आहे की तुम्ही मॅरिड आहात, तुमचं अफेअर आहे, तुमचं प्रेम प्रकरण होतं. आता सेम तीच गोष्ट येते नाही का, की त्यांनी एवढं सुरुवातीला प्रेम दिलं, तो लग्न करायचं असतं तर त्याच वेळेस त्यांनी डिवोर्स झाल्याच केलं असतं. आज किती वर्ष झालं तो? आता म्हणजे तसं रिलेशनला तर 7 वर्ष झालेत, पण आमचा डिवोर्स होऊन पण 3-3.5 वर्ष झालेच असते. मग तो आताही तुमच्यासोबत प्रेम करतोय की सेम सिच्युएशन तीच चालू आहे? तेच माहित नाही मला काय चालू आहे नेमकं, त्याचं त्यालाच माहिती. पण आता एवढं आहे की मी एवढी मेंटली एवढी स्ट्रॉंग आहे, गेला तरी फरक नाही पडत. लग्न केलं तर बेस्टच आहे, नाही केलं तरी ठीक आहे. तो मग आता तुम्ही एकटेच राहताय आळंदीत हो. आणि स्वतः जॉब करून स्वतः हे करताय, स्वतःच पूर्ण खर्च पाणी वगैरे सगळं हे करून घेताय. हो, सगळं स्वतःच त्याचं करते. म्हणणं काय आहे तुमच्या बाबतीत आता या सिच्युएशनला? त्याचं म्हणणं माझ्या बाबतीत काहीच नाही. त्याचं म्हणणं असं आहे की फक्त आता इतके दिवस त्याची बहीण होती, लग्नाची बहिणीचं लग्न राहिलं होतं. इतके दिवस असं बोलायचं की माझ्या बहिणीचं लग्न होऊ दे मग करू. बहिणीचं लग्न झालं, 2-3 महिने झालेत आता बहिणीचं लग्न होऊन. आता पण असं म्हणतो की ठीक आहे, बहिणीच्या लग्नाचं कर्ज झालंय, तेवढं थोडंसं मला रिलॅक्स होऊ दे मग करू. सो तुम्हाला असं वाटतंय का की बळजबरीने आता कुठलं टिकू शकतं का? नाही टिकू शकत. पण तुमचं त्यावेळेस प्रेम आहे, मला कळत तुमचं नव्हतं. प्रेम आहे त्याच्यावरती. आहे, प्रेम आहे. आणि आता त्यावेळेस जरा जास्त होतं. मला त्यावेळेस मला दुनिया म्हणजे बाकी काही जगात दिसतच नव्हतं. मला फक्त तो तीच एकटाच वेळ होता. हां. कारण आणि मला असं प्रश्न होता माझ्या मनामध्ये की जर माझं म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम तर होतंच हां. नाही असं नाही. प्रेम होतं त्याचं माझ्यावर. कारण मला कधी जी गोष्ट माझ्या पप्पांनी पण मला माझ्याबद्दल ज्या गोष्टींचा पप्पांनी पण विचार नाही केला, तेवढं त्यांनी मला माझ्याबद्दल विचार केला. त्याने जेवढं मला पप्पांनी, मी माझ्या पप्पांच्या पुढं आज हट्ट नाही करू शकत. माझ्या पप्पाला मी असं नाही बोलू शकत की पप्पा मला तुम्ही आत्ता माझ्याकडं पैसे नाहीत. पप्पाला मी फोन करून नाही म्हणू शकत की पप्पा मला पैसे नाहीत, तुम्ही मला पैसे पाठवा. म्हणजे खर्चायला म्हणा, कशाला म्हणा, मला पैसे पाहिजेत, पाठवा. मी नाही म्हणू शकत. पप्पाला नाही, भावाला नाही, कोणालाच नाही म्हणू शकत. पण मी ह्याला म्हणू शकते. त्याने नाही दिलं तर मी शिव्या पण देऊ शकते. आणि आणि प्रत्येक गोष्टीचा मी हट्ट करू शकते. प्रत्येक गोष्टीचा हट्ट करू शकते. काही मला इकडं जायचंय, मला हे घेऊन दे, मला ते खायचंय, मला ते आणून दे, मला आत्ता म्हणजे आत्ताच आणून दे. ह्या सगळ्या गोष्टींचा मी हट्ट करते त्याच्याकडं आणि पुरवतो. पुरवतो. अच्छा. कधी मनात असलं तर पुरवतो, कधी राग आला तर मग राग आला तर मग जाऊ द्या, असं होते. मग
आपण मी हे पप्पाच्या समोर नाही करू शकत, आईच्या समोर. मला नाही आठवत पप्पांनी माझ्यासाठी की कुठली गोष्ट माझ्यासाठी आणली आहे त्यांनी. हे जे सगळं काही झालं, हे चुकीचं झालं का बरोबर झालं? आता ह्याचं उत्तर तुम्हाला काय वाटतं पर्सनली? मला पर्सनली तर असं वाटतंय की चूक झाली माझी, पण चूक एवढीच होती की मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. ज्या माणसाला मी 7 वर्ष सोबत राहूनही मी अजूनही ओळखत नाही. मला अजूनही माहीत नाही त्याचा मूळ चेहरा काय आहे, त्याच्या मनात काय चाललंय, हे मला नाही अजून बी ओळखता येत. ही माझी चूक आहे. बाकी माझी चूक नव्हती की मी 14 वर्षात लग्न झालं. ही माझी चूक नव्हती. मी गरीब घरात जन्म घेतला, ही पण माझी चूक नव्हती. बरोबर. 14 वर्षात लग्न झालं. ते सासरचे लोकं मला चांगले नाही भेटले. ती पण माझी चूक नव्हती. त्या लोकांनी बरं ठीक आहे घरच्यांनी तर मला पावला-पावलाला मला त्यांनी टॉर्चर केलंय. काम येत नाही म्हणून, मूल होत नाही म्हणून. प्रत्येक गोष्टीवरून मूल होत नाही ह्या गोष्टीचं मला सासू-सासऱ्यांनी नाही जास्त टॉर्चर केलं. नवऱ्याने केलं जास्त. ते नवरा म्हणणारा मला तसा भेटला. त्याला कधी ते कुठली गोष्ट प्रेम तर सोडा, नसू द्या प्रेम. पण त्याला ॲटलीस्ट एवढं तरी माहिती असायला पाहिजे होती की बाबा ही बायको आहे म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी आहे. हिला कसं ठेवायचं, काय करायचं, एवढं तरी कमीत कमी अपमान नाही करावा तिचा. एवढं तरी त्याला पाहिजे होतं कळायला. तुम्ही काय विचार केलाय जर उद्या त्यांनी लग्न केलंच नाही तुमच्यासोबत तर? एकटं राहीन. म्हणजे तुम्ही जगायला शिकलाय. हो. जगायला शिकले म्हणून मी आता तुमच्यापुढे एवढं बोलते तरी पण मी अजून इमोशनल नाही झाले. सो मग मला सांगा, आता मुलगा तुमच्या सोबत असतो तुमचा, ही मुलाचं पण काय झालं माहिती आहे का? मुलाला पण माझ्या घरचे पण मला असे आहेत ना, माझी आई जसं मी सेपरेट झाले, माझा मुलगा माझ्याकडेच होता. अगोदरपासून माझ्याकडेच होता. माझ्या आईचं सारखं चालू असायचं की लेकराला बाप पाहिजे, काही झालं तरी लेकराला बाप पाहिजे. हे तिचं सारखं चालू असायचं. मला टोमणे द्यायची. नंतर तरी पण मी काय तिचं मनावर घेतलं नव्हतं. मी त्याला पूर्णपणे हे करत होते, पण मी होते डिप्रेशनमध्ये होते. माझ्याकडून कधीतरी चिडचिड झाली असेल त्याला, रागवले असेल मी, चुकलं असेल माझंही कुठंतरी कदाचित. पण मी एवढं आहे की मी त्याला मोबाईलपासून लांब ठेवायची. मी त्याला उपाशी झोपू नाही द्यायची. मी त्याला उपाशी राहू नाही द्यायची. त्याला खाण्याच्या बाबतीत मी रागवायची. मोबाईल घेतला तर जास्त मोबाईल घेऊ द्यायची नाही. त्याच्या बाबतीत रागवायची. त्याला रोकटोक करायची. आणि माझ्याजवळ होता, चांगला होता. पण मी काय केलं, मी पार्लरमध्ये काम करायची, जॉब करायची. मला सकाळी 10ला 11ला जायला लागायचं, 10ला जायला लागायचं. संध्याकाळी मला दिवाळीचा पिरियड होता, सीझन होतं त्याच्यामुळं मला 12-1 पण तिथंच वाजायचा. आणि मग ह्याला 8 वाजल्यापासून झोप यायची. मम्मी चल घरी, मम्मी चल घरी, भूक लागली, भूक लागली, असं करायचं सारखंच. मग त्याचे हाल होत होते माझे. ते वाटलं की तिकडं पाठवावं, आईकडे पाठवून द्यावं म्हणजे तिथं राहीन जरा. आणि त्याच्या अगोदर आईनं बरेच 2-3 वेळा सांभाळलेलं पण आहे आईने. 15-15 दिवस, 1 महिना असं सांभाळलेलं आहे तिनं. मी पाठवलं आणि तिथे गेल्यावर माझी बहीण जात होती ना, ती दिवाळीसाठी माझी बहीण गेली होती, तिच्यासोबत मी त्याला पाठवून दिलं. तिथे गेल्याच्या नंतर त्यांचं काय झालं मला काही माहीतच नाही मला. काय कोणी फोन केला, मला वाटते त्यांनी ताईला माझा मेसेज केला इंस्टाग्रामवर की मला त्याला बोलायचं आहे म्हणून, मुलाला बोलायचं म्हणल्यावर तिनं पप्पाला सांगितलं. पप्पाच्या फोनवरून फोन करून दिला आईनं, त्याला बोलायला दिलं. मग तिथून त्यांचं बोलणं झालं, माझ्या मुलाचं आणि त्यांचं बोलणं झालं. मग ते म्हणलं असेल मला यायचं आहे तिकडं, किंवा त्यांनी म्हणले असेल तुला यायचं का इकडं, घेऊन येऊ का. ते गेले घेऊन. मला कोणी विचारलंही नाही फोन करून की पाठवायचं आहे का काय करायचं आहे, काहीच नाही. मला माहीतच नाही ते कुठे. आणि मी कामात एवढे मला काम होतं की मला फोन करायला वेळच भेटला नाही. 2 दिवसानंतर मी फोन करते पप्पाला, म्हणलं पप्पा कुठे आहे म्हणलं. तर पप्पा म्हणतात गेला तिकडं. गेला तिकडं म्हणजे कुठं गेला. त्याचे पप्पा आले होते, घेऊन गेले असं म्हणले. मी काय बोलणार आई पप्पाला, काहीच नाही बोलणार. आणि तो तिकडे गेला एकदा, तर आता मला त्याला इकडं आणायचं आहे. आज मला प्रत्येक पावलाला एकटे असते मी घरामध्ये. मला असं वाटते की सोबत असावं, मुलगा सोबत असावं. बाकी नको मला दुनिया, कोणी नको. मुलगा तरी सोबत असायला पाहिजे ना. एकटं किती दिवस राहणार आहे मी असं घरामध्ये. एकटं जेवायचं, एकटंच सगळ्या गोष्टी करायच्या. सोपं नसतंय. जेवढं दिसतंय तेवढं सोपं नसतं एकटं राहणं. कसं वाटतं तुम्हाला घरात एकटीला? नको वाटते राहायला. फॅमिली पाहिजे, आपली माणसं पाहिजे. आपली माणसं म्हणजे ना, कोणीतरी असायला पाहिजे घरामध्ये. म्हणजे
आपण त्याच्यासोबत थोडंसं तरी म्हणजे बोलता येते, सुख-दुःख आपलं आपण सांगतो, दिवसभर काय झालं, काय नाही, या सगळ्या गोष्टी आपण एकटं राहणं म्हणजे असं वाटतंय फक्त आता ही जिंदगी काटायची आहे. कधी संपती काय माहिती, ती संपायची वाट बघायची आहे फक्त, बाकी काहीच नाही. एवढ्या कमी वयात? खरंच आता जगायची इच्छा नाही आहे माझी. सगळं काही झालंय ना आयुष्यामध्ये, कमीत कमी मला असं वाटते माझ्या आई-पप्पांचा सपोर्ट असायला पाहिजे होता मला. ठीक आहे तुम्ही पैसे नका देऊ, नका करू, तुमची परिस्थिती नाही आहे, तुम्ही पैसे वगैरे नका देऊ, काही नका देऊ. पण एक मेंटली सपोर्ट तरी पाहिजे होता ना, की बाबा जे झालंय ते झालंय, ठीक आहे. त्यांच्या हाताने चुकलं. मुलगा त्यांनी बघितलेला मुलगा चांगला नाही निघाला, तर ते माझं नशीब खराब होतं. त्यांनी काय हातून नाही बघितलं. त्यांना तरी काय माहिती की पुढं असं निघेल. मी स्वतःच खुश राहायचा प्रयत्न केला. मी स्वतः आयुष्यात कोणीतरी निवडला व्यक्ती, ते व्यक्ती खराब निघाला तर ती मी मुद्दाम केलंय, असं त्यांचं म्हणणं आहे. मी मुद्दाम केलंय. मी संसार माझा मोडला, मी मुद्दाम मोडला. गरज नसताना मोडला. सगळं जे काही घडलंय ते मी मुद्दाम केलंय. जे आज मी एकटी आहे ते मुद्दाम आहे, असं त्यांना वाटतंय. माझ्या आईला नाही माहिती मी काय काम करते, कशी जगते, कसं काय करते. पप्पाला नाही माहिती. त्यांना अपेक्षा आहे की त्यांना असं वाटते की ही एकटीच तर आहे, हिला काय टेन्शन आहे, हिच्याकडे पैसे असायला पाहिजे, शिल्लक पैसे असायला पाहिजे. मी त्यांना उलट सपोर्ट करायला पाहिजे असं त्यांना वाटतंय. पण त्यांना असं कधी माझे पप्पा मला म्हणले नाहीत की हे धर 500 रुपये किंवा राहू दे तुझ्याकडे खर्चायला. आई मला कधी म्हणली नाही. भावाचा तर विषयच नाही. भाऊ तर कधी विचारतही नाही. मी ह्याला फोन केला की मी निघाले घरून, पण माझ्याकडे पैसे नाहीत. तू काय करायचं ते कर म्हणलं. कसं मॅनेज करायचं कर. मी काय पैसे घेऊन नाही आले, काय नाही. त्याने मला तिकटाला पैसे दिले, तिथून यायला तिकीट दिलं. मी इथं आले. इथं आल्याच्यानंतर मी ताईच्या रूमवर थांबले होते. त्यांनी मला रूम बिम बघून दिली. म्हणजे बघत होता पण सापडली नाही. शेवटी मीच बघितली रूम. डिपॉझिट द्यायचं होतं. डिपॉझिटला पैसे म्हणजे सगळं काही तेच करणार होता. त्याला मी सांगितलं होतं तसं करणार होता, पण त्याच्याकडं नव्हते वाटतं पैसे. मग मी रूम मला भेटली आणि योगायोग घरमालकींनी मला डिपॉझिट नाही मागितलं लगेच. मला आत्ता येऊन मी 1 महिना, मी 4 महिने गावाला होते. एप्रिलमध्ये गेले होते तर तिकडंच होते मी. आत्ता 1 महिना झाले फक्त इथं आले. आणि आता रूम बिम सगळं नवीनच घेतले. तर मग मला त्यांनी डिपॉझिट मागितलं नव्हतं. 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर आता त्यांनी मला मागितलं डिपॉझिट आणि मग मी याला आठवण करून दिली की डिपॉझिट द्यायचे मला 5,000 रुपये दे. तर त्यांनी मला काय केलं, 5,000 दिले. पण ते मी असं जास्त मागून मग दिले. मग मला असं कंट्रोल नाही झाला राग. मी त्याला, आमच्या दोघांचं भांडण झालं. एकदम टोकाचं भांडण झालं. आणि मग भांडण झाल्याच्या नंतर मी शिव्या दिल्या. त्यांनी काय केलं की मी ऐकत नाही, मी जास्त रागात आहे, मी ऐकत नाही. मी त्याच्या पप्पाला फोन केला. पप्पासोबत त्याचं भांडण झालं. मी काय ऐकलं नाही, पण मला असं कळलं की त्यांनी पप्पाला आईला पण शिव्या दिल्या. आता काय खरं का खोटं मला माहीत नाही. मी काही हिंमत नाही झाली माझ्या पप्पाला फोन करून विचारायची. मी काही विचारलं नाही, पण कळलं मला असं. मग मी परत ह्याला माझ्या भावाला बोलला. माझ्या भावाने मला फोन केला आहे आणि मला म्हणते तुला काय पाहिजे, तू का त्याच्या मागं लागलीस, का त्याला फोन करतेस, तू का त्याला बोलतेस. आता त्या भावाला मी प्रश्न विचारायला पाहिजे होता, तुझ्याच्याने मला साधे 1,000 रुपये देणं झाले ना, माझेच होते तेच मला तुला देताना इतकं हे झालं. तू मला 2400 रुपये देऊन तिथून पाठवलंय, ते पण माझेच होते. तू स्वतः 1 रुपया दिलेला नाही. मी इथं येऊन मी करायचं काय होतं, माझ्याकडे पैसे नव्हते. मी रूम करायची. माझं 1 महिन्याचं जोपर्यंत काम नाही लागत, 1 महिना भरत नाही तोपर्यंत पेमेंट नाही येणार. मी तोपर्यंत काय खायचं, कसं राहायचं, ह्या गोष्टीचा विचार आहे का कोणालाच नाही. वरून मी इथं आल्याच्या नंतर आईला मोबाईल नव्हता. मी 1,000 रुपयाचा सेकंड हँड मोबाईल घेऊन गावाकडे पाठवला. ते 1,000 माझे खर्च झाले तिथंच. राहिले 1,500 माझ्याकडे. ते 1,500 मध्ये मी कसं काय हे करायचं. माझा भाऊ मला म्हणतोय की तू का त्याच्या मागं लागलीस, तुला काय पाहिजे, तू का त्याच्यात अडकून बसली. ठीक आहे ना, ते ठीक आहे, आमचं नाही आहे रिलेशन बरोबर, ठीक आहे. पण एवढं तरी आहे की मी आता नाही, माझ्याकडे तर एवढा हक्क तरी आहे की मी त्याला पैसे मागू शकते. मी तुम्हाला तर ते नाही करू शकत. तुम्ही रक्ताचे नाते आहेत, जन्म दिलेले मायबाप आहेत, भाऊ आहेत. तुम्हाला मी 1 रुपया पण नाही मागू शकत. मागितलं तर तुम्ही देणारही नाही. मला लाज वाटते, माझी स्वतःची लाज वाटते. पण असं नाही वाटत की मी हे सगळं केलंय. मी तर चांगल्या गोष्टी, म्हणजे मी तर चांगल्या ह्यानेच केलं होतं. माझं इंटेन्शन चांगलंच होतं. बरोबर. मी हे बघा, कारण तुम्ही दोन्हीकडून त्रासात होता. दोन्हीकडून मी त्रासात होते. त्याच्यात काही हे नव्हतं माझं. मी आहे ना डिवोर्स घेतला. मी डिवोर्स घेताना मी त्याला त्रास द्यायचा आहे म्हणून नव्हता घेतला, किंवा मला त्याच्यापासून मोकळं. मी का घेतला, मी इकडं गुंतलेली होते, बरोबर. मी ह्याचं माझं तर काय समजा आयुष्यात कधीही तुटणारच होतं. तर त्याला अडकून ठेवण्यापेक्षा, त्याला हे करण्यापेक्षा, ठीक आहे बाबा तू तुझी जिंदगी जग ना, माझं तुझ्यात काहीच नाही आहे. मला
तुझ्या आयुष्यात माझ्या राहून काही उपयोगच नाही. मला तुझ्या आयुष्यात राहायचंच नाही, तर मग ते उद्याही वेगळं व्हायचं आहे, आजही व्हायचं, तर मग मी आजच दे मला डिवोर्स, मलाही मोकळं कर, तूही मोकळं. तू तुझ्या मनासारखी लाईफ जग, तू तुझ्या मनासारखी एखादी बायको भेटन तुला तुझ्यासारखी, तू चांगलं जगशील. ह्याने मी त्याला डिवोर्स दिलेला, मागितलेला. पण त्याला असं वाटतंय की मी त्याचा छळ केला, मी त्याला छळण्यासाठीच मी त्याला डिवोर्स दिला, असं त्याला वाटतंय. याच्यासाठी पण मी ह्याच्या घरी गेले, त्या गोष्टीचा त्याला राग आहे की मी त्याच्या घरी गेले डायरेक्ट. पण मी घरी गेले होते, तुला मागायलाच गेले होते ना. मी घरी जाऊन का तुझ्या आई वडिलाला शिव्या दिल्या का, मी त्यांना काय बोलले का? ठीक आहे, खुश नव्हते, पण एक माझी इज्जत होती. 4 लोकात मी वावरू शकले असते. मी माझ्या आई पप्पाच्या नजरेतही मी चांगली होते. मी तिथून वेगळे झाल्यापासून, मी डिवोर्स घेतल्यापासून, माझे आई पप्पा मला म्हणजे आहेत काय नाहीत, काही नसल्यातच जमायत, त्यांना काही फरक नाही पडत आता की मी कशी आहे, काय म्हणजे आहे. ह्या दुनियेत आपलं कोणीच नाहीये. कोणीच नाही सर. मी हे आज वाटणं मला म्हणजे किती, म्हणजे आपली माणसं असून आपल्याला जर असं फील होत असेल की ह्या जगात आपलं नातलं कोणी नाहीये, कुणीच नाहीये, आणि एका मुलीसाठी तर ही किती वाईट गोष्ट आहे. मी जर आता मी सांगते, जर मी घरी जाता जाता माझं जर काही झालं ना, माझ्या घरच्यांना कळणारही नाही मी जिवंत आहे का नाही, हे पण कळणार नाही. कारण आज माझी मोबाईल चेक करा तुम्ही, कॉल लिस्ट बघा. माझ्या घरच्या मला फोन आलेला, तिकडून आलेला फोनच नसतं. 15 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 15 दिवसातून एकदा मी केलेला फोन, इकडून मी केलेला असेल, तिकडून मला फोन आलेला नाहीच फोन. आणि राहिला विषयाचा, सगळीकडून मी ब्लॉक आहे. 2 व्हॉट्सअप आहे, दोन्ही व्हॉट्सअपला मी ब्लॉक आहे, इंस्टाला ब्लॉक आहे, कॉलिंगला ब्लॉक आहे, सगळीकडे मी ब्लॉक आहे. फक्त एक व्हॉट्सअप आहे त्याचं चालू, त्याच्यावरून मी कॉन्टॅक्ट करू शकते समजा. ते पण त्याचा मूड असला तर फोन घेणार, नसला तर नाही घेणार, असं आहे. माझ्या घरच्यांना सुद्धा हे कळणार नाही माझं काही झालं तर, हे कळणार पण नाही की माझ्यासोबत काय झालं. कधीतरी 4-6 महिन्यानंतर कळन त्यांना की मी आहे का नाही जिवंत, काय झालंय माझ्यासोबत हे. तर एका मुलीने कोणाकडे जायचं प्रश्न पडतो. आज वर्षासारख्या कितीतरी मुली आहेत की की त्यांना सपोर्टच नाहीये, माहेरचा नाहीये, सासरचा नाहीये. म्हणजे एक ज्याला हक्काचा पती म्हणू शकतो किंवा हक्काचा पार्टनर म्हणू शकतो असाही पर्सन नाहीये. आई वडिलांसाठी काय बोलशील? एकच गोष्ट सांगेन, मग फक्त माझ्याच नाही, सगळ्या आईवडिलांना मी जर सांगायचं झालं ना, तुम्हाला जर नसेल ना तुमची मुलं सांभाळायची, तुमची ऐपत नसेल ना, जन्मालाच घालू नका. मारून टाका जन्मल्या जन्मल्या, त्यांना वाढवू पण नका. हो. परिस्थितीचं नाव देतात आणि वाटोळं हाताने करतात माहिती, तारणं देतात. परिस्थिती काय परिस्थिती हो. माझ्या पप्पाने जर ड्रिंक केली नसती तर काय काय झालं असतं. आमची जिंदगी, माझी काय, माझ्या बहिणीची काय, असं व्यवस्थित असतं सगळं. शिक्षणही नाही, व्यवस्थित प्रेमही नाही. मला म्हणतात की तुझं शिकली असती तर तुझं लग्न लावून दिलं नसतं. मी शाळा सोडली, मी होते जरा जिद्दी होते. 13-14 वर्षात काही कळणार तरी माणसाला. होते जरा हट्टी होते, जास्त सहल जाणार होती शाळेतून आमच्या, आणि 2,000 रुपये लागणार होते, मला पण जायचं होतं. माझ्या घरच्यांनी, पप्पाला मी सांगितलं मला 2,000 पाहिजेत. पप्पा म्हणले नाही भेटणार. मी म्हणलं पैसे नाही दिले तर मी शाळेतच नाही जाणार. तुम्ही मला सहलीला जायला पैसे द्या तर मी शाळेत जाते, नाही तर मी शाळेतच नाही जाणार. पप्पा मला म्हणले हां ठीक आहे, नको जाऊ शाळेत, नको जाऊ म्हणले, आणि मी शाळा सोडली. पण जर माझ्या पप्पांनी मला त्याच दिवशी जर एखादी कानाखाली टाकली असती, बाकीच्या गोष्टीमुळे टाकली ना, जेव्हा माझं हे कळालं घरी त्यावेळेस मला बेल्टने मारलं. तेच जर मला 2-4 वर्ष अगोदर मारलं असतं तर, शाळेत जात नाही म्हणून मारायचं होतं ना मला, 2 नंतर 4 मारायच्या होत्या, मी का नसते गेले शाळेत, गेले असते ना. बरोबर. माझ्या पप्पाला सांगितलं पेन संपलाय, जा शेतात कामाला. कुठून द्यायचं आम्ही, असं म्हणायचे. वही संपली, मला नको सांगू ते, कामाला जायचं आणि आणायचं. भावालाही तेच केलं, तरी भाऊ शिकलाय थोडंफार, 12वी पर्यंत शिकला. आम्हालाही तेच. आता आम्ही काय करायचं, तेवढ्यात मी होते जरा, मला उलट सुलट उत्तरं द्यायची, म्हणजे हे होतं जरा आडवं हट्टी बोलायचे, बोलली हट्टी होते मी, जरा जास्तच होते. ठीक आहे नका, नाही नको जाऊ ना शाळेत, तर मी जाणारच नाही. मी सोडून दिली शाळा. 1 वर्ष मदत गेलं, दुसऱ्या वर्षी लगेच लग्न लावून दिलं. आणि आता बोलतात की तू, आमची परिस्थिती नव्हती,
पण तू शिकली असती तरी पण आम्ही तुला शिकवलं असतं, लगेच लग्न लावून दिलं नसतं, शिकवलं असतं. तर शिकवायचं ना, त्यावेळेस द्यायची ना, एक कानाखाली द्यायची, नेऊन जा म्हणायचं शाळेत. तर मी तरीही नसते गेले तर मग वेगळी गोष्ट होती. त्यांना असं वाटते की माझ्यासोबत जे काही झालंय, जे काही होतंय, ह्याच्यामध्ये त्यांचा काहीच हात नाही. सगळं जे काही झाले माझ्यामुळं झाले, मीच केले आणि मी मुद्दाम केले. मी खुश तुम्ही राहायचा प्रयत्न केला ना, ते माझी आई म्हणती सहन केलं, करायचं होतं ना, सहन केलं असतं थोडं तर काय झालं असतं. मी नाही का केलं सहन, मी असंच काढत आले ना दिवस. एक ना एक दिवस देव आपली परिस्थिती बदलत असतो, असं माझ्या आईचं म्हणणं आहे. सहन करायला पाहिजे होतं. पण 14व्या वर्षापासून हो. मग वयच काय असतं मुलीचं? बरं ठीक आहे ना, सहन केलं असतं. दारू पित असता, येऊन मला मारहाण करत असता. केलं असतं, कधी 4 दिवसातून 8 दिवसातून एकदा होत असतं, महिन्यातून एकदा भांडण झालं असतं. ठीक आहे, मी सहन केलं असतं. त्याचं माझं भांडण इतक्या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टीवरून व्हायचं. झोपताना मला रात्री झोप यायची आणि मला ते मोबाईलचा आवाज जास्त नव्हता जमत. मला झोप यायची आणि ह्यानी फुल मोठा आवाज सोडायचा आणि ते असं चाव-चाव, चाव-चाव काहीतरी लावायचं फोनवर आणि बघत बसायचं. आणि मी जर आवाज कमी कर म्हणलं तर त्याच्यावरून भांडण व्हायचं. आवाज कमी कर म्हणायचं नाही. समोरच्या पार्टनरच्या फिलिंगची काही घेणं देणंच नाही, तर मग ते अर्थ काय आहे? आता फॅमिलीची माझे आई-पप्पा माझ्यावर नाराज आहेत. हां, म्हणजे त्यांना एक असं वाटते की मी सगळं माझं वाटोळं झालंय. ह्या गोष्टीमुळे ते माझ्यावर नाराज आहेत. पण त्यांना ही गोष्ट नाही समजत. तुम्हाला फक्त आणि ते माझ्यावर नाराज ह्या पण गोष्टीसाठी आहेत की बाबा त्यांचा 4 लोकात अपमान झाला माझ्यामुळं. त्यांचा अपमान झाला, ह्यानी त्यांना शिव्या दिल्या, ते त्यांना सहन करावं लागले. ह्या गोष्टीमुळं पण नाराज आहेत. पण विचार करा, एक मुलीमुळं तुमचा अपमान झालेला तुम्हाला नाही चालत. मुलीमुळं तुम्हाला 4 शिव्या खावा लागल्या, तुम्हाला ते नाही चालत. पण तुम्ही निवडलेला मुलगा, तुम्ही बघितलेले माणसं ते त्या मुलीला रोज अपमान करतात. रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते हे फील करून देतात की बाबा तुझी काही अवकात नाही, तुझी काही लायकी नाही, तुझं फक्त आमच्या पुढं-पुढं करणं एवढंच काम आहे, हे दाखवून देते. ते घाण-घाण शिव्या देते. ते काय-काय बोलतात ते बोलून दाखवता पण येत नाही. इतकं घाण-घाण बोलतात, अपमान करतात, सगळं काही करतात. ते तिनं सहन करायचं ही तुमची अपेक्षा असती. तिनं सहन करायचं सगळं. तिनं सहन करायला पाहिजे. ते नाही सहन केलं ही तिची चूक आहे, की तिनं सहन नाही केलं. पण तेच तिच्यामुळं तुमचं झालं अपमान, उलटं झालं तर ते तुम्ही तिच्यावर नाराज, ती मेली म्हणून तुम्ही सोडून द्यायला तयार तिला. सो मग पहिली वर्षा हं. आणि आत्ताच्या वर्षामध्ये काय फरक आहे? आत्ताची पहिली होती, तिला सगळे लागत होते. म्हणजे सगळे नातेवाईक, आई पाहिजे, तिला पप्पा घर, पाहिजे, सगळं गृहस्थी सगळं सगळं पाहिजे होतं. आताही पाहिजे बरं का. माझं स्वप्न एकच आहे, की माझा एक छोटासा परिवार असावा, सुखी असावा, त्याच्यात प्रेम, सगळ्या आपुलकी, जिव्हाळा सगळ्या गोष्टी असावं. इतकंच माझं स्वप्न आहे. बाकी काय नाही. मला घर नको मोठं, बंगला नको, गाडी नको किंवा मी लई मोठी व्हावं असं काही माझं स्वप्न नाही. माझं फक्त एवढं स्वप्न आहे, की माझा एक छोटा परिवार असावा, जे खरंच सुखात म्हणजे लोकांना दाखवण्यापुरता नाही तर ते खरोखर सुखी असावं. आपली इतकंच आहे. माणसं पाहिजेत. आपलं असं हक्काचा माणूस पाहिजे मला. कोणीतरी म्हणणारं पाहिजे, विचारणारं हां. पाहिजे. आणि त्याच्यासाठी एवढं सगळं केलं, आयुष्याची वाट लावून घेतली. पण ते नाही भेटलं आणि आयुष्यात कधी भेटेल हे माहीत पण नाही मला. मित्रांनो, या दोन्ही भागातून आपण एक गोष्ट खूप मोठी शिकायला हवी. ती म्हणजे नात्यात कितीही घुसमट होत असली, तरी चुकीचा रस्ता आणि तात्पुरता आधार निवडणं हा त्यावरचा उपाय नक्कीच नसतो. एका चुकीच्या निर्णयामुळे हक्काचं घर आणि आपली म्हणवणारी सगळी नाती कशी कायमची दुरावतात आणि शेवटी बदरी फक्त एकाकीपणा पडतो. हे आपण पाहिलं. या सगळ्या वास्तवावर तुमचे विचार मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि द लाईफ स्टोरी पॉडकास्टला तुम्ही आतापर्यंत जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून आभार. आपलं हे कुटुंब आता लवकरच 100K म्हणजे अर्थातच 1,00,000 सबस्क्रायबरच्या टप्प्यात पोहोचणार आहे. त्यामुळे ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आत्ताच करा. मी विशाल आज इथेच थांबतो. लवकरच भेटूया अशा एका नव्या वास्तवासोबत. स्वतःची आणि आपल्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.